सांगा. मी चाकणचा रहिवासी आहे. माझं नाव मच्छिंद्र ऋतू शेवकरी. मी जिल्हा परिषद शिक्षण विभागामध्ये 17 वर्ष केंद्र म्हणून काम केलं. त्याच्या अगोदर मी शिक्षक म्हणून होतो आणि मला आता रिटायर होऊन साधारणपणे 15 वर्ष झाली. तर डॉक्टर घोडके यांचा पत्ता मला एक संजू शेटे नावाच्या त्यांच्या एका ओळखीच्या माणसाकडून मिळाला. त्यावेळेला त्यांच्याकडून मी ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली. तर माझा अनुभव असा आहे की अनेक डॉक्टर मी बघितले, परंतु त्या डॉक्टरांचा काही उपयोग झाला नाही. शेवटी त्यांनी मला जवळजवळ 1-2 ट्रीटमेंटमध्ये 70% मला त्यांनी बरं केलेलं आहे आणि उरलेले 30% अजून 1-2 ट्रीटमेंट दिल्याच्यानंतर 100% बरा होईल असं मला वाटतं. सध्या माझं वय 75 आहे आणि 75 वयामध्ये मी अनेक लोकांना विचारलं, म्हणले आता काय होणार नाही ना, आता काय वय झाले, अमुक झाले. परंतु या डॉक्टरांनी मला योग्य ट्रीटमेंट योग्य वेळेला दिल्यामुळं आणि त्यांनी दिलेली जी औषधं आहे ती औषधं सगळी आयुर्वेदिक आहे. त्या आयुर्वेदिक औषधामुळं एकही साईड इफेक्ट होत नाही, ही त्यातली जमेची बाजू आहे. आणि म्हणून त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि उर्वरित सर्वसामान्य लोकांचे जे हजारो लाखो कोट्यावधी रुपये मोठमोठ्या दवाखान्यात खर्च होतात, तर सर्वसाधारण मला जनतेला अशी विनंती करायची की कोट्यावधी रुपये घालवण्या अगोदर जर डॉक्टर घोडके यांना तुम्ही भेटला तर 100% तुमचे पैसे वाचतील, वेळ वाचेल, नातेवाईकांचे वेळ वाचेल, तुमचा वेळ वाचेल आणि पैसे वाचतील. काय तर कृपया या ठिकाणी मी जे सांगितलं आहे याच्यामध्ये 1 रुपयातल्या 100 पैसा ते 100 पैसे म्हणजे 1 रुपया बंदा रुपया मी सांगितलेलं खरं आहे. थँक्यू, धन्यवाद.